श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त माझा मी दत्ताचा, हे जे काही वाक्य उच्चारलं जातं या वाक्याप्रमाणे मी दत्ताचा आहे, दत्त माझा आहे, मी दत्ताचा आहे, हा दत्त माझा हा भाव निरंजन रघुनाथांच्या हृदयात प्रगट झाला। नवे नवे आपला प्राण गेला त्याची पर्वा बाळगली नाही, दगडावरती ताडण करून प्राण गेला पण अचेतन झालेल्या त्या देहाला चेतना पुन्हा दत्तात्रेयांनी दिली आणि मुमुक्षुत्वापासून मुक्त झालेल्या महासिद्धापर्यंतचा खडतर रोमांचकारी असा हा प्रवास केवळ 12 महिने आणि 7 दिवसाच्या आतला होता। लक्षात घ्या, इथून पुढे काय झालं यांच्या चरित्राख्यानात तेही ऐकलंच पाहिजे असा हा चरित्राख्यानाचा भाग आहे। यांना गिरनारवरचा साक्षात्कार, सगुण साक्षात्कार भाद्रपद कृष्ण एकादशीला झाल्याच्या नंतर शके 1734ला यांनी गिरनारवरून पुढं प्रस्थान केलं असं म्हणतात। चरित्राख्यानातला असाही एक भाव सांगितला जातो की गुरु आज्ञेप्रमाणे, दत्त आज्ञेप्रमाणे त्यांनी तिथून प्रस्थान ठेवलं, परंतु ते गिरनारला सूक्ष्म रूपाने वास्तव्याला कायम राहिले असंही त्यांच्या चरित्रात वर्णन आहे। त्यांचा आत्मा गिरनार राहिला, मुक्कामाचं ठिकाण गिरनार सतत राहावं ही इच्छा राहिली, परंतु देहाला घेऊन देहस्थितीमध्ये बाहेर पडले गिरनारमधून आणि मग कुठं आले, तिथून बाहेर पडल्यानंतर प्रभास नावाच्या तीर्थाला पोचले। प्रभास नावाचं तीर्थ पाहिलं, तिथून सोमनाथ जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगापाशी आले। आपण 12 ज्योतिर्लिंगांचं जेव्हा स्तोत्र म्हणतो तेव्हा पहिलंच नाव उच्चारतोस, सौराष्ट्रे सोमनाथंच, मग पुढे श्रीशैल्य मल्लिकार्जुनम वगैरे वगैरे म्हणतो। पहिलंच नाव सौराष्ट्रामध्ये सोमनाथ, त्या सोमनाथांचं दर्शन घेतलं आणि तिथून बरोबर समुद्र मार्ग आहे मागच्या बाजूने सोमनाथ मंदिराच्या इथून, त्या समुद्र मार्गावरून मुंबईला आले। निरंजन रघुनाथ मुंबईला येऊन पोहोचले। मुंबईला आल्यानंतर बघा सद्गुरु भेटीची ओढ निर्माण झाली होती का, कारण गिरनारवर झालेलं मला दर्शन, दत्तात्रेयांनी माझा अंतच पाहिला जणू काही, परंतु मी माझ्या शब्दाला जागलो आणि मला दर्शन झालं नाही तर प्राण दिन तो शब्द मी खरा केला, पण मेलेल्या शरीराला पुन्हा अचेतन शरीराला चेतना देण्याचं काम दत्तात्रेयांनी केलं आणि माझ्यावर परम कृपा कशी झाली हे केव्हा एकदा आपल्या गुरुमाऊलींना जाऊन सांगतो, सद्गुरुनाथांना जाऊन केव्हा एकदा सांगतो, नाशिकला राहणाऱ्या आपल्या सद्गुरूंना रघुनाथ भटजींना जाऊन केव्हा सांगतो। या तळमळीनं सोमनाथहून मुंबईला निरंजन रघुनाथ पोहोचले आणि 3 दिवस 3 रात्र अखंड पायी प्रवास चाललाय। मुंबईवरून नाशिकला येऊन पोहोचले। नाशिकला गुरूंच्या चरणापाशी पोहोचल्यानंतर गुरु शिष्यांच्या भेटीचा आनंद ते वर्णन करणं म्हणजे अपूर्व आनंद त्या दोघांनाही प्राप्त झाला। दोघांची दृष्टी आता स्थिर झालेली। गुरूंनी फक्त पाहिलं यांना, निरंजनांना, आणि सांगितलं तुम्हाला जे दर्शन झालं ते या पद्धतीने घडलं ना, हे अशा पद्धतीने दत्तगुरूंनी परीक्षा घेतली ना, सगळा झालेला प्रकारच त्यांच्या पुढे सांगितल्यानंतर ते म्हणाले अगदी असंच्या असं दत्तात्रेयांचं दर्शन मला घडलं। अतिशय आनंद झाला। दोन्ही गुरु शिष्यांना भेटीचा आनंद झाला। गुरूंच्या सहवासात काही दिवस राहिले, तिथून
ते आपलं आत्मचरित्राचा, मी मागे एकदा उल्लेख केला होता, स्वात्म प्रचिती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचा पूर्वार्ध सद्गुरूंची भेट झाल्यानंतर लिहिला होता. पण इथे आता परत प्रवास करून आल्यानंतर स्वात्म प्रचिती ग्रंथाचा उत्तरार्ध पुन्हा गोदेच्या काठी नाशिक क्षेत्रावरती त्यांनी लिहिला. तिथून पुढं आपल्या जन्मगावी कळंबला ते गेले असं वर्णन आहे. कळंबला गेल्यानंतर पुन्हा एकदा प्रवास करून दत्त महाराजांच्या आज्ञेप्रमाणे जुन्नरला येऊन पुन्हा पोचले. जुन्नर हे जे गाव ते त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं, कारण तिथेच त्यांना गिरनारला जायची आज्ञा झाली होती. तिथेच अनेक साधू संतांनी त्यांचा उपहास केला होता. तिथेच कुशाबा नावाच्या सत्पुरुषांची, अवलियांची भेट झाली होती. त्यामुळे जुन्नरला पुन्हा एकदा आता जावं ही इच्छा पुन्हा मनात निर्माण झाली. जुन्नरला येऊन पोहोचले. पण तिथे एक विचित्र घटना घडली. यांनी जेवढी जेवढी म्हणून काव्य लिहिली होती, जेवढे जेवढे म्हणून ग्रंथ लिहिले होते, ते सगळे ग्रंथ काय घडलं कल्पना नाही. परंतु त्या ग्रंथांना अचानक एकीकडून आग पेटलेली कुठली तरी, आणि ती अशी पसरत पसरत गेली. आणि यांनी जे ग्रंथ ठेवले होते लिहिलेले, ते ग्रंथ सगळेच्या सगळे लिहिलेले ग्रंथ जळून भस्म झाले, राख झाले. त्या जुन्नर गावामध्ये असताना ही घटना घडली. डोळ्यातनं पाणीच येऊ लागलं. अरे अरे, सद्गुरुनाथांनी एवढे ग्रंथ लिहून घेतले, या पद्धतीचं लिखाण करून घेतलं, आणि हे ग्रंथच आता राख झाली यांची. आता काय होईल पुढं? हे ग्रंथ आता परत सुचतील का? ते शब्द मला परत सुचतील का? काय घडेल आता या ग्रंथांचं? मनामध्ये व्याकुळता निर्माण झाली. तेव्हा दत्तगुरूंची आज्ञा झाली, तू एक काम कर, तू इथून सप्तशृंगी गडावरती जा. म्हणून मी मगाशी सांगितलं की साक्षात्कारानंतरचं चरित्र पण ऐकण्यासारखं तितकंच आहे. सप्तशृंगी गडावरती सप्तशृंगी माता आहे. आपण महाराष्ट्रातील लोक भाग्यवान. 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्या 3.5 शक्तिपीठापैकी सप्तशृंगी गडावरती सप्तशृंगी माता राहते. त्या सप्तशृंगी गडावरती जा. सप्तशृंगी गडावरती निरंजन रघुनाथ पोहोचले. तिथं त्यांनी 5 दिवस उपोषण केलं असं वर्णन त्यांच्या चरित्राख्यानात आहे. दत्त कृपेनी सप्तशृंगी मातेच्या साक्षीनी दत्तात्रेयांनी जसेच्या तसे सगळेच्या सगळे ग्रंथ जळून भस्मसात झालेले पुन्हा निरंजन रघुनाथांच्या ओट्यामध्ये ते दत्तात्रेयांनी ते ग्रंथ सप्तशृंगी गडावरती यांना प्रसाद रूपाने भेट दिले. ते घेतले ग्रंथ आणि तिथून पुढे अतिशय आनंद झाला. सप्तशृंगी मातेला नमस्कार केला. जळून भस्म झालेले ग्रंथ देवीच्या कृपेने दत्तात्रेयांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने जसेच्या तसे परत प्राप्त झाले. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला, मग यांच्या जीवनचरित्रामध्ये यांच्याकडून खूप प्रवास झाला, खूप तीर्थाटन झालं. खूप गावोगावी जिथे जावं तिथे जाऊन त्या भक्तांच्या त्या लोकांच्या चित्तामध्ये दत्तभक्तीचा प्रसार प्रचार करावा. दत्तात्रेयांबद्दल सर्वांनी भजन करावं, दत्तपंथाला लागावं, म्हणजे भगवत भक्तीला लागावं, हे कार्य त्यांच्याकडून सुरुवात झालं. प्रवास करता 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 यांचा प्रवास हळूहळू पुन्हा एकदा सप्तशृंगी गडावरून नाशिकच्या प्रांतातून सप्तशृंगी गड करून मधल्या एका मार्गातून जुन्नरवरून पुन्हा पुण्यामध्ये येऊन पोचले. पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर पुढचा आयुष्यातला शेवटचा कार्यकाळ यांचा टप्पा कसा झाला, मी तेवढा उद्याच्या चरित्राख्यानात आपल्याला सांगणार आहे. आज इथेच वाणीला विराम देऊ आणि दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.